मी ज्या ठिकाणी उभा आहे ते आहे पेन टाकळी प्रकल्पाचा कॅनॉल. बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा पेन टाकळीचा जो कॅनॉल आहे, तर कॅनॉलचा बऱ्याच 3 ते 4 वर्षापासूनचा एक समस्या होती की त्या कॅनॉलचं पाझरणारं पाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये जायचं आणि त्यामुळं मोठं नुकसान त्या ठिकाणी व्हायचं. आणि यामुळं आता आपण माझ्या मागे पाहू शकता की 0 ते 18 किलोमीटर हे बांधकाम करण्यात आलेलं आहे. जो भाग ज्या परिसरामध्ये हे पाणी पाझरत होतं या कॅनॉलमधून आणि शेतीचं मोठं नुकसान त्या ठिकाणी होतं. आणि त्यामुळे शेतीचं नुकसान होत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मागणी केली होती कुठेतरी पर्याय निघाला पाहिजे. आणि याच अनुषंगाने आता 0 ते 18 किलोमीटर पर्यंतच्या या बांधकामाला सुरुवात झालेली आहे. आणि हे बांधकाम आता पूर्वत्वास आहे. मोठ्या अंतरापर्यंत हे बांधकाम करण्यात आलेलं आहे. एकंदरीत गेल्या 3 ते 4 वर्षापासून हा जो कॅनॉल आहे पेन टाकळी प्रकल्पाचा, या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत जे पाणी जाते, मोठं उत्पन्न शेतकऱ्यांना त्या माध्यमातून व्हायचं, ते कुठेतरी 3-4 वर्षापासून थांबलेलं आहे. आता एकंदरीत कामाची सुरुवात झालेली आहे, पण या वर्षी तरी म्हणजे येणाऱ्या या पावसाळ्यानंतर तरी रब्बीसाठी तरी या शेतकऱ्यांना हे पाणी मिळेल का, हा मोठा प्रश्न या निमित्तानं या ठिकाणी निर्माण होत आहे. पण सध्या तरी आपण पाहू शकता की कामाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. LS मराठीसाठी गणेश सवडतकर, बुलढाणा.